नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ऑमलेट पिझ्झा। तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर ऑमलेट पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। तर मी इथे 2 अंडी घेतलेली आहे, चीज क्यूब्स घेतलेला आहे, त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा चिरलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपलं साहित्य कंप्लीट झालेलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी येथे 2 अंडी घेतलेली आहे आणि ती आता फोडून घेणार आहे। तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करून छान असे हे अंडे फेटून घेणार आहोत। गॅसवर तवा ठेवलेला आहे, यामध्ये मी अर्धी पळी तेल ॲड करणार आहे। तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। आता हे तेल आपल्याला तापू द्यायचं आहे। तर तवा आपला छान असा तापला गेलेला आहे। यावर आपण आता हे ऑमलेट टाकून घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला थोड्याशा प्रमाणामध्ये गॅस मोठा करायचा आहे आणि नंतर आपल्याला याला स्लो गॅसवर करून घ्यायचं आहे। तर आता मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे। तर थोडंसं पसरून घेऊया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता। आणि या स्टेजला ज्यावेळेस आपलं आतला भाग जो अंड्याचा असतो त्यावर आपल्याला हे संपूर्ण चॉपिंग टाकायची आहे। तर मी याला जास्त काही पसरवणार नाही आहे, जेवढं होईल तेवढं, आणि थोडंसं ओलसर आपल्याला मध्ये हवं आहे, जेणेकरून ही चॉपिंग छान अशी स्टफिंग बसेलही आणि कांदा वगैरेही त्याच्यामध्ये होऊन जाईल। तशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता मी संपूर्ण चॉपिंग याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर मी येथे सुरुवातीला टोमॅटो ॲड करून घेणार आहे। जसं आपण पिझ्झाला स्टफिंग करतो अगदी तसंच आपल्याला इथे स्टफिंग करायचं आहे। आणि सेकंड मी इथे कांदे ॲड करते। तर मी जे चिरून ठेवलेले कांदे होते छान पद्धतीने मी इथे ॲड करून घेणार आहे। त्यानंतर शिमला मिरची इथे मी ॲड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर इथे आपले स्टफिंग झालेली आहे। एकदम पिझ्झा सेट आपला बसलेला आहे। तर तुम्ही बघू शकता तितकं सुंदर हे दिसत आहे। आता यावर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। तुम्ही हर्ब्स वगैरे किंवा पिझ्झाचे सगळे सॉसेस वगैरे सुद्धा इथे ॲड करू शकतात, पण मी जे अवेलेबल होतं त्याच्यातच मी एकदम सिंपल पद्धतीने दाखवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण स्टफिंग झालेली आहे इथे। तर यावर मी छान पद्धतीने इथे लाल तिखट ॲड करून घेणार आहे। आपल्याला जास्त प्रमाणात नाही, फक्त थोडंसं आपल्याला इथे चवीपुरती अगदी 2 ते 3 पिंच मी इथे लाल तिखट ॲड करणार आहे। त्यानंतर तुम्ही हर्ब्स किंवा त्या जागेवर तुम्ही धने जिरे पावडरसुद्धा ॲड करू शकता। तर मी इथे धने जिरे पावडरची 1 पिंच ॲड केलेली आहे। आणि त्यानंतर यावर चवीपुरतं मीठ ॲड करूया। तर तुम्ही ब्लॅक सॉल्ट किंवा काळी मिरीसुद्धा इथे ॲड करू शकता। तुम्ही इथे साधं आपलं घरगुती मीठ ॲड केलेलं आहे। अशा पद्धतीने आपली संपूर्ण स्टफिंग झालेली आहे। आता मी यावर छान पद्धतीने चीज खिसून घेणार आहे। तर मी संपूर्ण बाजूने इथे चीज ॲड करते। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही यामध्ये ॲड करा। आपल्याला या मिनिटाला येथे गॅसची फ्लेम अतिशय स्लो ठेवायची आहे, याची काळजी घेणे, कारण की ऑमलेट हे झटपट होऊन जात असतं। त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे पिझ्झा सेट करून घ्यायचा आहे। आपल्याला पिझ्झाचं स्ट्रक्चर याला द्यायचं आहे, त्यामुळे मी एकदम स्लो गॅसवर ही संपूर्ण प्रोसेस केलेली आहे। आता तुमच्याकडे जर एखादी झाकण वगैरे असेल तर तुम्ही ते झाका। तर माझ्याकडे इथे झाकण अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी इथे एक प्लेट झाकलेली आहे। तर ह्या जागेवर तुम्ही झाकण ॲड करू शकता आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते चीज आपलं संपूर्ण मेल्ट व्हायला हवं। तर मी 2 मिनटांनी तुम्हाला प्लेट उघडून दाखवते। अशा पद्धतीने आपलं चीज संपूर्ण मेल्ट झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता संपूर्ण बाजूने याच्या छान अशा कड्या वगैरे निघलेल्या आहे। आता ह्या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम थोडी हाय करू शकता। तर तयार आहे मित्रांनो आपलं ऑमलेट पिझ्झा। तर संपूर्ण बाजूने याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि खरपूस असं आपल्याला खालची साईड होऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी याला इथं आता ट्रान्सफर करून घेणार आहे। तर मी गॅसची फ्लेम इथे स्लो बंद करून घेतलेली आहे आणि एका प्लेटवर छान असं हलक्या हाताने इथे ट्रान्सफर करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता
तर तयारी मित्रांनो आपला ऑमलेट पिझ्झा। तर तुम्हाला कसा वाटला हा पिझ्झा मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर हा पिझ्झा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।